तुम्ही मला प्रश्नाचं उत्तर दिलं नाही का की पॉवरफुल कोण आणि विकेस्ट कोण? आपण एक देश म्हणून पाहायला पाहिजे. पॉलिटिकल व्ह्यूनी पंतप्रधानांकडे पाहिलं जाऊ नये या मताचा मी आहे. ह्या देशाची पायाभरणी किंवा जे देशाला आकार दिला तो नेहरूंनी दिला. त्याच्याबद्दल काही दुमत असायचं कारण नाही. नंतरच्या काळामध्ये पंतप्रधान झालेले लालबहादूर शास्त्री त्यांच्या ठिकाणी ग्रेट होते. इतका साधा, सज्जन आणि निर्मळ पंतप्रधान. मधल्या काळात जे हंगामी पंतप्रधान झाले गुलझारीलाल नंदा, त्यांचा किस्सा आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे. नंदा जेव्हा पाय उतार झाले तेव्हा भाड्याच्या खोलीमध्ये राहायचे आणि त्यांचं सामान घरमालकांनी भाडं तटलं म्हणून बाहेर फेकलं. कोइन्सिडेंटली तिथून एक फोटोग्राफर, प्रेस फोटोग्राफर जात होता आणि ते जोरदार आरडाओरडा करत होते. म्हाताऱ्याग्रस्ताला कोण करतो, त्याने फोटो क्लिक केला. एका नामांकित न्यूज एजन्सीच्या संपादकाला दाखवलं. ते बघितल्यानंतर ते हादरून गेले मुळासकट, कारण त्यानं जे आणलं होता फोटो तो फार खतरनाक फोटो होता. ते म्हणले, तुला माहिती का फोटो कोणाचा आहे? हे देशाचे माजी हंगामी पंतप्रधान गुलझारीलाल नंदा. म्हणजे आपण आज विश्वास ठेवू शकतो का आज संपत्तीचे इमलेच्या इमलेत राजकीय नेत्यांचे? अशा देशामध्ये कधी काळी लालबहादूर शास्त्री, गुलझारीलाल नंदांसारखी माणसं झाली. त्यांना कारकीर्द खूप कमी मिळाली, पण आपण त्याचं मूल्यमापन नाही करू शकत. कारण साधेपणा किंवा निस्वार्थीपणा ह्या खूप मोठ्या गोष्टी आहेत. म्हणजे शास्त्रीजी गेले त्यावेळी शास्त्रीजींनी फक्त एक फियाट गाडी घेतली होती आयुष्यामध्ये, त्याचे हप्ते राहिलेले होते. तर शास्त्रीजी गेल्यानंतर त्यांच्या पत्नी ज्या आहेत ललिता देवी, त्यांनी मंगळसूत्र विकून ते फियाट गाडीचे हप्ते काढले. माफ नाही केले गेलं? नाही माफ केलं गेलं. आणि ती फियाट गाडी परवापर्यंत शास्त्रीच्या संग्रही होती, स्मारकाच्या रूपाने. अशी लोक आज आपण विश्वास करू का? पटणारच नाही. खरंच वाटतं. चिमटे घ्यावं लागतील. एका चिमट्याने चालणार नाही. चिमटे घ्यायला लागतील की आपण त्याच देशात आहेत का जिथे शास्त्रीजी होऊन गेले. अशी परिस्थिती आहे. पण आहे त्यामुळे पंतप्रधानांचं मूल्यमापन आपण नाही करू शकत. नंतरच्या काळामध्ये इंदिरा गांधी झाल्या. त्यांनी पाकिस्तानची 2 शकलं केली. इंदिरा गांधींनी कुळ कायदा आणला, बाकी काही गोष्टी केल्या, आणीबाणीसारखा निर्णय घेतला. तो अर्थातच चुकीचा होता. व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होती, त्याचा निषेध झाला, त्याबद्दल दुमत असायचं कारण नाही. पण पाकिस्तानला जो धडा शिकवला तो इंदिरा गांधींनी शिकवला. 2 शकलं झाली. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन सारखा जो असा एकदम अग्रेसिव्ह होता, त्याचा नक्षा उतरवण्याचं काम इंदिरा गांधींनी केलं. नंतरच्या काळात राजीव गांधी झाले पंतप्रधान. त्यांनी खऱ्या अर्थाने दूरसंचार क्रांती, युवकांना जो मतदानाचा अधिकार दिला, तो खऱ्या अर्थाने असा लोभस आणि जंटलमन वाटणारा माणूस, ज्यानं प्रामाणिक प्रयत्न केला देशाला पुढे नेण्याचा. नंतरच्या काळात व्ही पी सिंग झाले. त्यांनी मंडल आयोग आणला. त्याच्याबद्दल मी मगाशीच म्हणालो, बरोबर, वादविवाद होऊ शकतो, पण उत्तरेचं राजकारण पूर्णपणे बदलून गेलं. नंतर गुजराल झाले, देवेगौडा झाले, चंद्रशेखर झाले. मधल्या काळामध्ये चंद्रशेखर तर थेट पंतप्रधान झाणारे व्यक्ती, म्हणजे चंद्रशेखर खासदार ते पंतप्रधान झालेले आहेत. तसं आता नरेंद्र मोदी झाले. केंद्रात कुठलंही पद नव्हतं. चंद्रशेखर यांनी शपथ घेतली. तुम्हाला गमतीचा प्रसंग सांगायचा तर सांगा ना. व्ही पी सिंग ज्यावेळी पंतप्रधान झाले त्यावेळी चंद्रशेखर रावांची फसवणूक करण्यात आली असं त्यांचं म्हणणं होतं की त्यांना दगा देऊन व्ही पी सिंगांना पंतप्रधान करण्यात आलं. त्यावेळी सेंट्रल हॉलमध्ये जी मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये जसं नाव व्ही पी सिंगांचं आलं तसं रागाने लाल होऊन चंद्रशेखर बाहेर पडले. त्यांनी एकच शपथ घेतली की आता पुढचा पंतप्रधान मीच होणार. झालं तर पंतप्रधानच होईल, नाहीतर होणार नाही. आणि ते खरं करून दाखवलं. आणि चंद्रशेखर हे पक्के समाजवादी, पण ते गुरु कुणाला मानायचे? अटल बिहारी वाजपेयींना. ही भारतीय राजकारणाची गंमत आहे. त्याच्यामुळे आपण असं मूल्यमापन कोण स्ट्रॉंगेस्ट आणि वीक असं नाही म्हणू शकत. आणि कायम त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली की मी जो काय आहे तो वाजपेयींमुळे आहे. चंद्रशेखरांच्या नंतर आपण बघतोच आहे, नरसिंहरावांचा आपण आता उल्लेख केला. नंतरच्या काळात वाजपेयी, अटल बिहारी वाजपेयींसारखा उत्तुंग नेता भाजपाला मिळाला. भारतीय जनता पार्टी त्याच्यामुळे देशभरामध्ये पोहोचू शकली. म्हणजे भाजपा मोठी करण्यात लालकृष्ण अडवाणींचा खूप मोठा वाटा आहे. आणि प्रमोद महाजन हे त्याच्या पडद्याआडचे खऱ्या अर्थाने सूत्रधार. संख्या 2 होती भाजपाची. 2 पासून आज जे प्रचंड बहुमत मिळालं त्याचं बीजारोपण हे अडवाणी आणि प्रमोद महाजनांनी केलं. पण त्याला वाजपेयींसारखं एक उत्तुंग व्यक्तिमत्व किंवा प्रतिमा त्या पक्षाला मिळाली. वाजपेयी काय होते? पत्रकार होते, कवी होते. त्यातून तो माणूस इतका मोठा नेता झाला आणि ज्याने एक इतिहास रचला. म्हणजे तुम्हाला
96चा प्रसंग आठवत असेल की विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी एका मताने एका मताने सरकार गेलेलं. त्यावेळी वाजपेयींनी भाषण केलं होतं की मैं, फार आवेशपूर्ण भाषण होतं, भावपूर्ण, की मैं मेरा इस्तीफा राष्ट्रपती को देने जा रहा हूं. त्या एका वाक्याने, त्या एका भाषणाने पुढच्या दशकभरामध्ये वाजपेयींना देशाचा निर्विवाद नेता बरोबर बनवलं. म्हणजे त्या दिवशी वाजपेयींचे राजकीय विरोधक पण रडले. ज्या पद्धतीने त्यांचं पानिपत किंवा पराभव झाला लोकसभेमध्ये, तो पाहावला नाही लोकांना. लोकांना वाटलं की एका जंटलमनला हरवण्यासाठी हे सगळं झालंय. सुषमा स्वराज त्यांच्या भाषणात पण म्हणत होते की शकुनी आणि मंथरा हे एकच होते पुराण काळामध्ये, पण ह्या लोकशाहीमध्ये तर लोकसभेत अनेक शकुनी मामा आणि मंथरा बसलेले आहेत आणि त्यांनी ह्यांचा पराभव केलेला आहे. लाहोरला त्यांनी बस सोडली, अनेक गोष्टी केल्या, देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला. आघाडीचं सरकार होतं. आघाडी सरकार चालवणं सोपी गोष्ट नाही. खरंय. त्यात द्रमुक सरकार, जो हिंदुत्व विरोधी पक्ष आहे, तो पण काही काळ त्यांच्या सोबत होता. अशा सगळ्या विविध प्रकारच्या लोकांना पुढे घेऊन वाजपेयींनी देश पुढे नेण्याचा प्रयत्न केला. नंतर मनमोहन सिंग पंतप्रधान झाले. मनमोहन सिंगांना पण साधारणतः त्याच सगळ्या चॅलेंजेसला सामोरं जावं लागलं. पॉलिसी पॅरालिसिसचं गव्हर्नमेंट आहे असं त्यांना म्हटलं जायचं. अण्णा हजारेंचं आंदोलन असेल, रामदेव बाबाचं आंदोलन आहे, त्यानंतर निर्भया कांड झालं. त्यांनी त्याच्या सरकारवरती खूप डाग बसला, किंवा जे सरकारची सफेद क्रांती किंवा मनमोहन सिंगांची जी उजळ असणारी इमेज आहे त्याला डागाळली ती इमेज. पण आजही मनमोहन सिंगांबद्दल कोणी प्रतिकूल बोललेलं नाही ऐकायला आले किंवा पाहायला मिळत, कारण मनमोहन सिंग हे वेगळेच होते. आणि त्यांनी पंतप्रधान पद सोडतानाच सांगितलं होतं की आज नाही पण इतिहास माझं योग्य ते मूल्यमापन, मीडिया माझं मूल्यमापन नाही करणार. ऍब्सोल्युटली खरंय. आणि आता आपण त्याचा थोडासा अनुभव घेतोच आहोत. नरेंद्र मोदींचा संघर्ष सांगतो की नरेंद्र मोदी हा असा माणूस आहे की ज्याला कुठली पॉलिटिकल लिगसी नाही. हा बरोबर. अत्यंत सामान्य कुटुंबातून पुढे येऊन देशाचं पंतप्रधान पद मिळवणं ही सोपी गोष्ट नाही. आणि 13-14 वर्ष पंतप्रधान राहणं ही त्याच्याहून अवघड गोष्ट. 2012-13 मध्ये ज्यावेळी मनमोहन सिंग आणि काँग्रेस विरुद्ध प्रचंड असा रोष जनतेमध्ये निर्माण व्हायला लागला, निर्भया कांड झालं, नंतर लोकपालच्या निमित्ताने अण्णा हजारे दिल्लीत आंदोलनाला बसले. लोकांच्या मनात आलं की एक मनमोहन सिंग सज्जन आहेत, पण सगळं चोरांचं राज्य किंवा करप्ट गव्हर्नमेंट चाललंय. ते सगळं वातावरण एनकॅश करून भारतीय जनता पार्टीला, जी कधी सत्तेत इतक्या प्रचंड बहुमताने येईल असं कुणालाच वाटलं नव्हतं, ते प्रचंड सत्तेमध्ये आणण्याचं काम हे नरेंद्र मोदींनी केलं. साधारणतः भाजपा हा असा पक्ष आहे की व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा अशी त्यांची धारणा आहे. पण पहिल्यांदा हे असं घडलं की व्यक्तीला प्राधान्य द्यावं लागलं, पक्ष दुय्यम राहिला. हे मोदींचं वैशिष्ट्य. मोदींनी त्यांच्या काळात काही चांगल्या गोष्टी केल्या, काही गोष्टींमुळे फटकाय बसला, नोटबंदी असेल, जीएसटी असेल, पण याचा अर्थ त्यांचंही काही अगदी मूल्यमापन चुकीचं किंवा मोदी अगदीच फेल्युअर असं अजिबात म्हणता येणार. त्यांच्या काळात काही चांगल्या गोष्टी झाल्या त्या आपल्याला मोकळेपणाने मान्य करायला लागतील. म्हणून मी जसं सुरुवातीला तुम्हाला म्हणालो की पंतप्रधान कुठला स्ट्रॉंगेस्ट आणि कुठला वीक हे असं आपण त्याचं मूल्यमापन नाही करू शकत, कारण देशांतर्गत प्रश्न असतात, देशाबाहेरचे प्रश्न असतात, आंतरराष्ट्रीय मंचावरची आव्हानं असतात. त्या सगळ्यांचा विचार करून त्यांना मिळालेली संधी, त्यांचं सरकार ते कडबोळं सरकार आहे का स्वतंत्र बहुमताचं सरकार आहे, याच्यावरती खूप गोष्टी अवलंबून असतात. मुळात म्हणजे पंतप्रधान म्हणून त्यांना काम करण्याचा अधिकार किती हा पण एक महत्वाचा विषय असतो. खूप प्रेशर लॉबीज असतात, प्रेशर टॅक्टिक्स असतात, त्यातून ती लोक काम करतात. ओके. त्या प्रत्येकाचा आपण आदर केला पाहिजे, नेहरू ते मोदी.